नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या सुमारे 1200 दूध संस्थांच्या सुनावण्या लवकर पूर्ण करून त्यांचे निकाल तात्काळ जाहीर करावेत अशी मागणी जोर धरत आहे. तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोर्चा काढण्यात आला. खाशाबा चित्रपट प्रदर्शनावर टांगती तलवार. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचे जनतेला काटकसरीचे आवाहन. त्यावर राहुल गांधी यांची टीका. फडणवीसांचा पलटवार. आखातावर युद्धाचे सावट गडद या सर्व महत्वाच्या घडामोडींचे सविस्तर विश्लेषण आजच्या बातमीपत्रात जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. पहिली बातमी आपल्या कोल्हापुरातून. सुनावणी सुरू असलेल्या दूध संस्था कोणाच्या आहेत याच्याशी आमचं देणं घेणं नाही, मात्र त्यांचा हक्क अबाधित ठेवा. आमदार सतेज पाटील यांची स्पष्टोक्ती. सुनावणी सुरू असलेल्या दूध संस्था कोणाच्या आहेत याच्याशी आमचं देणं घेणं नाही, मात्र लोकशाही व्यवस्थेत संस्थांचा मतदानाचा हक्क अबाधित राहिला पाहिजे. लोकशाही व्यवस्थेमध्ये त्यांना मतदानाचा अधिकार मिळालाच पाहिजे ही आमची भूमिका आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते आमदार सतीश पाटील यांनी केले. गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या सुमारे 1200 दूध संस्थांच्या सुनावण्या लवकर पूर्ण करून त्यांचे निकाल तात्काळ जाहीर करावेत अशी मागणी त्यांनी केली. दूध संस्थांच्या सुनावणी संदर्भात आज सोमवारी गोकुळचे माजी संचालक, दूध संस्था प्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक दुग्ध निबंधक कृष्णा ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सतेज पाटील यांनी लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक संस्थेला न्याय मिळाला पाहिजे. सुनावणीच्या प्रक्रियेमुळे कोणत्याही दूध संस्थेचा मतदानाचा अधिकार बाधित होता कामा नये. प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन संबंधित संस्थांना दिलासा द्यावा आदी मागण्या केल्या. यापूर्वीचे सहाय्यक निबंधक सुजय कदम आणि प्रदीप मालगावे या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे दूध संस्थांच्या सुनावणी प्रक्रियेला ब्रेक लागला. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने 90 दिवसात गोकुळ दूध संघाची निवडणूक घ्या असा आदेश दिलाय. याशिवाय सध्या ग्रामीण भागात दूध उत्पादकांची संख्या वाढली आहे, त्यामुळे दूध संस्था देखील वाढल्यात. अनेक दूध संस्था गेली अनेक वर्ष गोकुळला दूध पुरवठा करत आहेत. यापूर्वी अनेक दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी गोकुळ निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावलाय, मात्र औसा येथील दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने येत्या 90 दिवसात दूध संस्थांच्या सुनावण्या पूर्ण होतील की नाही याबाबत आमदार पाटील यांनी शंका व्यक्त केली आहे. सर्वसामान्य दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी सुनावणी प्रक्रिया लवकरच पूर्ण करून त्या दूध संस्थांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवा अशी मागणीही आमदार सतेज पाटील यांनी सहाय्यक दुग्ध निबंधक ठाकरे यांच्याकडे केली आहे. आमदार सतेज पाटील नक्की काय म्हणाले ते जाणून घ्या. गोकुळच्या काही दूध संस्था अवसानात गेल्या, त्याच्या संदर्भात तक्रारी झाल्या होत्या. आम्ही आज सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय की 90 दिवसात निवडणुका घ्याव्या. आता या 1100 आणि 1300, आता त्यांनी 1300चा आकडा सांगितला मला, तर या 1100 संस्था ह्या आत्ता सद्यस्थितीत कायदेशीरदृष्ट्या लिक्विडेशनमध्ये आहेत. त्यामुळे या संस्था मतदानाला येणार नाहीत. त्यामुळं आमची विनंती ह्यांना होती की लवकरात लवकर यांचं हिअरिंग संपवा. समजा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे 90 दिवसात जर इलेक्शन लागली तर या 1100 संस्था मतदानाला आल्या पाहिजेत, ही आमची प्रामुख्यानं भूमिका आहे. म्हणून आम्ही आज त्यांना विनंती केली की हे हिअरिंग लवकर संपवा, निकाल लवकर द्या, जेणेकरून या 1100 संस्थांच्या मताचा अधिकार अबाधित राहील. नाहीतर शासन आत्ताची कायदेशीर परिस्थिती बघितली तर या 90 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये या संस्था येऊ शकत नाहीत. या 1100 संस्था मतदानाला येऊ शकत नाहीत कायदेशीर बघितलं तर. त्यामुळे आमची विनंती आहे की लवकरात लवकर हिअरिंग संपवा आणि या 1100 संस्था 100% मतदानाला येतील, एवढी आमची अपेक्षा आहे. संस्था कोणाचे ते आम्हाला त्याच्याशी घेणदेण नाही, परंतु लोकशाहीमध्ये मताचा अधिकार राहिला पाहिजे त्या संस्थेचा, ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मनसेचा कोल्हापुरात मोर्चा. शेतकरी आर्थिक संकटात, सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी मनसेची मागणी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर आर्थिक परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करत सरसकट कर्जमाफीची जोरदार मागणी केली आहे. या मागणीसाठी मनसेच्या वतीने आज कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करत सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली.
मोर्चामध्ये मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना न्याय द्या, सरसकट कर्जमाफी लागू करा, कृषी पंपाची वीज बिलं माफ करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात ही घोषणाबाजी केली. मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी सांगितले की निवडणुकांच्या वेळी शेतकऱ्यांना आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात मदत मिळत नाही. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. सततचे नापिकी, अवकाळी पाऊस, वाढते उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळत नसलेला हमीभाव यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले असून आत्महत्यांचे प्रमाणही चिंताजनकरित्या वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. एकीकडे आमदार, त्याचबरोबर माजी आमदारांचे पेन्शन तसेच आमदारांना दरमहा मिळणारे वेतन तसेच भत्ते यासाठी 5 वर्षात सुमारे 966 कोटी रुपये खर्च होतात. मग शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राज्य सरकार निर्णय का घेत नाही असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. या मोर्चात मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. पुढील बातमी आहे खाशाबा चित्रपट प्रदर्शनावर टांगती तलवार, न्यायालयीन आयोगाचा अर्ज दाखल. खाशाबा चित्रपटाच्या स्थगिती सुनावणी चित्रपट जून पर्यंत प्रदर्शित करीत नसल्याचे सांगितल्यानंतर न्यायालयीन आयोगाची नियुक्ती करून निर्णय घेण्यात यावा असा अर्ज पुणे सत्र व दिवाणी न्यायालयाने स्वीकारला आहे. यामुळे जिओ स्टुडिओ व आटपाट प्रोडक्शनच्या खाशाबा चित्रपटाचे प्रदर्शनावर टांगती तलवार दिसत आहे. राजा शिवाजी चित्रपटाच्या सुरुवातीला खाशाबा चित्रपटाचा ट्रीजर महाराष्ट्रात दिसत आहे. न्यायालयात दावा सुरू असतानाही खाशाबा चित्रपटाचा ट्रीजर प्रदर्शित केल्याने चित्रपट स्थगितीच्या अर्जावर तातडीची सुनावणी घेण्यात आली. डिसेंबर 2024 पासून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या चित्रपटातील कथा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांचा कॉपीराईट बाबतचा दावा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह ज्योती देशपांडे, जिओ स्टुडिओ, आटपाट प्रोडक्शन यांच्या विरुद्ध सुरू आहे. दाव्याच्या तातडीच्या सुनावणीत खाशाबा चित्रपट हा लेखक संजय दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचे तब्बल 15 पुरावे न्यायालयात दाखल करण्यात आले. यावेळी जूनपर्यंत चित्रपट प्रदर्शित होत नसल्याचे नागराज मंजुळे यांचे वकील ॲडव्होकेट रामकृष्ण कुलकर्णी यांनी तोंडी जबाबात सांगितल्यानंतर दुधाणे यांचे वकील ॲडव्होकेट सुवर्णा शिंदे यांनी न्यायालयीन आयोगाची मागणीचा अर्ज दाखल केला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आयोगाने चित्रपट पाहावा आणि संजय दुधाणे यांचे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुस्तकाचे वाचन करून निर्णय घेण्यात यावा असा अर्ज ॲडव्होकेट सुवर्णा शिंदे यांनी सादर केला. न्यायाधीश अग्रवाल यांनी हा अर्ज मान्य केला असून आता स्थगिती व न्यायालयीन आयोगाची नियुक्ती अर्जावर 9 जून रोजी सुनावणी होणार आहे. पुढील बातमी आहे वर्क फ्रॉम होम करा आणि सोनं खरेदी टाळा, पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन. राहुल गांधींचा नाकामीचा टोला तर फडणवीसांचे प्रत्युत्तर. आखातातील युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसरीचा नवा मंत्र दिला आहे. हैदराबाद येथील कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी पेट्रोल डिझेलची बचत करण्यासाठी जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होम करण्याचे आणि ऑनलाईन बैठकांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. भारत आपल्या गरजेच्या 88% कच्चे तेल आयात करतो, त्यामुळे ही राष्ट्रीय गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच वैयक्तिक वाहनांऐवजी मेट्रोचा वापर करा, कारपुलिंग करा आणि खाद्यतेल तसेच खतांचा वापर जपून करा. आगामी वर्षभर सोने खरेदी टाळा आणि परदेश दौरे लांबणीवर टाका, जेणेकरून परकीय चलन साठ्यावर ताण येणार नाही असं आवाहनही मोदी यांनी केलेलं. पंतप्रधानांच्या या आवाहनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कडाडून टीका केली आहे. हे उपदेश नसून सरकारच्या अपयशाचे पुरावे आहेत. जनतेने काय खरेदी करावे आणि कुठे जावे हे सांगण्याची वेळ येणं ही 12 वर्षातील नाकामी आहे अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना रिजेक्टेड माल संबोधत त्यांच्या समजेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुढील बातमी आहे इराणचा प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला. आखातात पुन्हा युद्धाचे सावट. आखातातील युद्धबंदीचे प्रयत्न पुन्हा एकदा कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने पाठवलेला नवा शांतता प्रस्ताव पूर्णपणे अस्वीकार्य म्हणत फेटाळून लावला आहे. यामुळे जागतिक ऊर्जा संकट आणि हर्मुजच्या सामुद्रधुनीतील तणाव अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. इराणने आपल्या उत्तरात गोठवलेली परकीय मालमत्ता मुक्त करण्याची आणि अमेरिकेची नौदल नाकेबंदी उठवण्याची मागणी केली आहे. आम्ही कोणतीही सवलत मागत नसून केवळ आमचे कायदेशीर हक्क मागत आहोत असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत इराणमधील युरेनियमचा साठा पूर्णपणे नष्ट केला जात नाही तोपर्यंत युद्ध संपल्याचे मानले जाणार नाही. या डेडलॉकच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प 13 ते 15 मे दरम्यान चीनच्या दौऱ्यावर जात आहेत.
इराणच्या कच्च्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या चीनच्या माध्यमातून राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी इराणवर दबाव आणावा हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. यामुळे या दौऱ्यावर जगाचे लक्ष लागलेले आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.